दररोज आपण एमपीएससीने विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटना यावर आधारित. कंबाईन ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे आणि आता सरळ सेवा एक्झाम सुद्धा आहेत ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये ऍड झालेले आहेत. ते सुद्धा आता एमपीएससी घेणार आहे. त्यामध्ये तलाठी सुद्धा आहे किंवा कृषी सहाय्यक अधिकारी सुद्धा आहे. तर ती सुद्धा परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे आणि बरेच वर्ग ऍड झालेले आहेत. तर हा जो डेटा आहे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर मग आजचा आपला प्रश्न पाहू. दररोज आपण प्रश्न अनालिसिस घेत असतो आणि पूर्ण सिरीजच आहे, पाहू शकता. खाली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. टेलिग्रामची सुद्धा, आपलं टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला मग आता प्रश्न काय आहे की इथे आपण हेडिंग टाकलेलं आहे, राजकारणातली पडवा पडवी थांबवणारा एकमेव कायदा. आता प्रश्न काय विचारलाय ते समजून घ्या की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला, असा प्रश्न विचारला. यामध्ये 42वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती, 62वी आणि 70वी घटना दुरुस्ती याबद्दल सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 52वी घटना दुरुस्ती कायदा. 52वी घटना दुरुस्ती का बरं करण्यात आली, थोडक्यात आपण इतिहास समजून घेऊ. आयाराम गयाराम, काय म्हटलंय मी, आयाराम गयाराम ही संस्कृती होती सुरुवातीला. होतं कधी होतं ते सुद्धा समजून घेऊ. बघा 1960 आणि 70च्या दशकामध्ये, दशक म्हणत आहे त्या दशकामध्ये भारतामध्ये राजकीय अस्थिरता वाढली होती. निवडून आलेले प्रतिनिधी वैयक्तिक स्वार्थ आहे आणि सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलत असत. प्रसिद्ध किस्सा आहे 1967 मध्ये हरियाणाचे आमदार होते गयालाल यांनी एकाच दिवसात 3 वेळा पक्ष बदलला होता. यातूनच आयाराम गयाराम ही म्हण प्रसिद्ध झाली. यामुळे सरकारे कोसळण्याचे प्रमाण वाढले आणि लोकशाही धोक्यात आली. ही अस्थिरता रोखण्यासाठी 1985 मध्ये राजीव गांधी सरकारने हा कायदा आणला. त्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. 1967 मध्ये वाय.व्ही. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतराच्या समस्येवर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. 1973 मध्ये 32वे घटना दुरुस्ती विधेयक मांडले गेले, पण लोकसभा विसर्जित झाल्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. 52वी घटना दुरुस्ती 1985 याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. 1984च्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून आल्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकीय सुचितेसाठी किंवा लोकशाही वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले. 30 जानेवारी 1985 ला लोकसभेने, 30 जानेवारीला राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. मार्च 1985 पासून हा कायदा सुद्धा अंमलात आला. या कायद्याने संविधानामध्ये 10वे शेड्यूल म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, परिशिष्ट म्हणू शकता किंवा अनुसूची म्हणू शकता, जोडण्यात आली. तुमच्यासाठी आता महत्वाचा प्रश्न की भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूची आहेत, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. जेव्हा राज्यघटना तयार झाली त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला त्यावेळेस किती अनुसूची होत्या आणि त्याच्यानंतर किती अनुसूचींचा समावेश करण्यात आला हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथे आपण 52वी घटना दुरुस्ती बघत होतो. तर याचं कायद्याचं स्वरूप कसं आहे. 91वी घटना दुरुस्ती आणखी झाली 2003 मध्ये. सुरुवातीच्या कायद्यामध्ये 52व्या घटना दुरुस्तीमध्ये एक पळवाट होती. ती म्हणजे कशी, जर पक्षाचे 1/3 सदस्य समजा फुटले तर त्याला फूट मानले जायचे आणि ते अपात्र ठरत नसत, म्हणजे ते फूट झाली असं म्हणणं होतं त्यांचं. याचाच गैरफायदा घेऊन घाऊक पक्षांतरे होऊ लागली. म्हणजे एकातून त्यात 1/3 जायचंय ना, मग 1/3 लोक पक्ष फोडून पक्षामध्ये सामील होत असत. त्याच्यामुळे सुद्धा ती परिस्थिती होती. ती सुधारण्यासाठी 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 91व्या घटना दुरुस्तीमुळे 2003 मध्ये 1/3 अट काढून 2/3 सदस्यांच्या विलिनीकरणाची अट टाकण्यात आली. यामुळे वैयक्तिक आणि छोट्या गटाचे पक्षांतर कठीण झाले. आता पूर्ण डिटेल पद्धतीने मी तुम्हाला 52वी घटना दुरुस्ती याबद्दल माहिती सांगितली. सोबतच त्याच्यासोबत आपण काय 91वी घटना दुरुस्ती त्याबद्दल सुद्धा माहिती घेतली. आता मला एक गोष्ट सांगा की घटना दुरुस्ती ही जी प्रक्रिया आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये सांगितलेली आहे, त्यासाठी कोणते कलम आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यासोबत आणखी एक प्रश्न, हा दुरुस्ती विधेयक आहे त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते किंवा लागत नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्ती आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगते. 42वी घटना दुरुस्ती आहे, 62वी आणि 70वी. 42वी घटना दुरुस्ती आहे त्याला आपण लघु संविधान, मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. ही सर्वात मोठी महत्वाची दुरुस्ती आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ही 3 शब्द यामुळेच, या घटना दुरुस्तीमुळे संविधानामध्ये जोडण्यात आले. मूलभूत कर्तव्य आहेत. संविधानामध्ये स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 जोडण्यात आली. त्याच्या अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली. मार्गदर्शक तत्वे आहेत, 3 मार्गदर्शक तत्वे सुद्धा जोडण्यात आली. मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत हे तर माहितीच असेल. कलम 29 आहे,
म्हणजे त्यामध्ये समान न्याय, गरिबांना मोफत कायदेविषयक मदत आहे, इक्वल जस्टिस अँड फ्री लेगल एड आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर कलम 43 आहे, त्याच्यामध्ये उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आहे. कलम 48 आहे, त्याच्या अंतर्गत म्हणजे ए आहे, त्याच्या अंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हे सुद्धा जोडण्यात आलं 42व्या घटना दुरुस्तीने. त्याला आपण कुठे मार्गदर्शक तत्वांमध्ये. मग आता मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आलेला आहे. मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागामध्ये सांगितलेले आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगत आहे. अशा पद्धतीने 42व्या घटना दुरुस्तीबद्दल आपण माहिती घेतली. इथे 62वी सुद्धा घटना दुरुस्ती आहे की आरक्षण आहे, अनुसूचित जाती वगैरे आहेत किंवा अनुसूचित जमाती आहेत. अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्यासाठी लोकसभा आणि विधानसभेतील जागांचे आरक्षण 10 वर्षासाठी म्हणजे 1990 ते 2000 पर्यंत त्यावेळेस वाढवण्यात आलं होतं. तर याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. सोबतच आता 70वी घटना दुरुस्ती आहे, राष्ट्रपतींच्या निवडणूक मंडळात सुधारणा करण्यासाठी केली गेली. म्हणजे या दुरुस्तीद्वारे दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. हे सुद्धा आता आपण माहिती घेतली. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण बघितला डिटेल पद्धतीने. प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. बाकीचे लेक्चर्स आहेत त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. धन्यवाद.